हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण एका वेगळ्या विषयावर आलो आहोत। आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत ग्रीटिंग कार्ड, ते पण कमीत कमी साहित्यामध्ये। आणि बघूया की घरच्याच साहित्यांमधून आपण कशा प्रकारे असं छान असं ग्रीटिंग्स कार्ड बनवतोय ते। तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। सगळ्यात आधी मी घेतला आहे सफेद A4 साईजचा पेपर, त्यानंतर ब्लॅक A4 साईजचा पेपर, आणि नंतर आपल्याला लागणार आहे एक कैची, फॅब्रिक आणि ब्लॅक पेन। तर बघा, हा जो ब्लॅक पेपर मी घेतलेला A4 साईजचा, त्याला मी मध्ये फोल्ड केला आहे आणि दोन ज्या साईडच्या बाजू आहेत त्या फोल्ड करून मध्ये त्याला साईडून प्रेस केलं आहे आणि व्यवस्थित ते फोल्ड करायचं। आणि जी वरची बाजू दाखवते ना मी, ती वरून खाली फोल्ड करायची छान अशी कॉर्नरला व्यवस्थित, ती आतमधल्या साईडला जी बाहेरच्या साईडला जी आहे ती दुमडून घ्यायची आहे। आणि दुसरी पण जी बाजू आहे ती पण बाहेरच्या साईडला व्यवस्थित दुमडून घ्यायची आहे। आणि त्याचे जे टोक्स आहेत ना, ते पण व्यवस्थित आपण बघायचं की फोल्ड करताना। आणि ही जी बाहेरची पण जी ओपन बाजू आहे ती आपण फॅब्रिक घेऊन त्याला स्टिक करणार आहोत छानपैकी। तर स्टिक केल्याच्या नंतर बघा, ही मी व्हाईट पेपर घेतला आहे, व्हाईट कार्डबोर्ड। तर याचे मी मध्ये दोन भाग करते आहे मधून त्याला, आणि आपण कट करणार आहोत। आणि जो कट केलेला जो पेपर आहे त्याचे पण मी अजून एक फोल्ड करून त्याला पण मधून मी कट करून घेतलेलं आहे। आता मी पुढे आहे ना एक सर्कलवाला छोटंसं जे फॅब्रिकचं होतं ना वरचं कवर, ते घेतलं आणि त्याच्यानुसार मी राऊंड करते आहे, पेन्सिलनेच राऊंड करते आहे। गोल राऊंड मला 2 हवे आहेत, तर मला ते बटन बनवायचे आहेत, त्यासाठी पाहिजेत। बघा, मी हे सीझरने कट करून घेतलेत। आता ह्याच्यावर मी ब्लॅक पेनच्या साहाय्याने 4 असे डॉट करते, म्हणजे त्याला बटनचं कसं हे असतं आपल्याला होल असतं तसं त्या प्रकारे ते दिसतात। तर असं मी दोन्ही ह्याला करून घेते आहे, एक एक करून 4 असे डॉट ब्लॅक पेनच्या साहाय्याने। आणि मी दोनच घेतले, तुम्ही 2पेक्षा जास्त पण करू शकतात। तर बघा, हे असे मी केलेत। आणि त्याच्यानंतर एक छोटा असा पेपर कटिंग केला आणि त्याला अशा तुटक रेषा काढते आहे साईडून, चारही साईडून बॉर्डरने अशा छोट्या छोट्या ज्या आहेत त्या तुटक रेषा मी काढून घेतल्या आहेत। आणि चारही साईडून व्यवस्थित अशा काढून झालेल्या आहेत। आणि बघा, आणि मग मध्ये सेंटर म्हणजे मधला पॉईंट घेऊन मी साईडला अशा क्रॉस लाईन 2 त्या काढून घेते आहे, म्हणजे आपला जे किस्सा असतो ना शर्टचा, तो दाखवायचा आहे। आणि नंतर पेन्सिलच्या साहाय्याने मी हार्ट बनवून घेतलं आहे, तर हार्ट पण असं व्यवस्थित असं आलं पाहिजे। आणि नंतर मी घेतला आहे, माझ्याकडे मार्कर आहे रेड, त्याच्याने मी ह्याच्यामध्ये कलर फिल करते आहे, रेड कलर। आणि मग आपलं असं तयार होतो छान असा किस्सा, तो पण मी साईडला ठेवते। आणि नंतर जे मी बंद करून घेतलेलं खालून आणि तर त्याला बटन आणि तो जो किस्सा आपण रेडी केलेला ना, तो एक एक करून मी लावून घेते आहे। तर बघू कसं आपलं दिसतं आहे बाहेरचं जे कवर आहे ग्रीटिंगचं, ते किती छान प्रकारे दिसतं। आणि बघा, मी किस्सा जो रेडी करून घेतला आहे त्याला पण स्टिक करून मी ह्याला पण चिटकवून घेतला। ह्याच्यावर ना थोडी जड वस्तू ठेवायची। आणि नंतर मी आता बो बनवते आहे, तर त्याच्यासाठी मी मधून जो पेपर आहे तो फोल्ड केला आहे आणि नंतर परत तो ओपन करून त्याला साईडून जो आहे तो फोल्ड केला आहे परत। तर बघू शकताय तुम्ही, साईडून मी फोल्ड केलं आणि नंतर त्याला पेन्सिलच्या साहाय्याने असं डोळ्याच्या आकाराचा शेप द्यायचा, पण थोडंसं पुढच्या साईडला आहे ना ती थोडीशी जागा हे करायची। नंतर मी तो कटिंग करून घेतलं, बघा जे मध्ये जे अटॅच करण्यासाठी आहे ना ते, तर मी याला फेविस्टिक लावते आहे आणि याला असं फोल्ड करते आहे। पण दुसऱ्या साईडला पण मी निघता येते, पण मी ते दुसऱ्या साईडला पण तसंच लावून घेते आहे, म्हणजे दोघांवर एक जड वस्तू ठेवली तर व्यवस्थित ते राहू शकतं। तर बघा, मी मस्त असा फोल्ड केला आहे। आता ह्याच्यावर मी ठेवलं आहे, म्हणजे मला हे लावायचं आहे, ही जी पट्टी एक्स्ट्राची कापली आहे ती,
तर मी ते मार्कर ठेवला आहे त्याच्यावर जड, म्हणजे तेवढ्यात ते चिटकून राहील. त्याला मी फॅब्रिस्टिक लावलं आहे या पट्टीला. आता ही पट्टी त्याच्या मधोमध बोच्या लावायची आहे आणि अशी गोल राऊंड ती फिरवत जायची आहे. हळूहळू फिरवायचं, नाजूक वस्तू आहे त्यामुळे व्यवस्थित अशी. आणि जो शेवटचा टोक जो उरतो आहे त्यालासुद्धा फॅब्रिस्टिक लावून ती आपण स्टिक करून घ्यायची आहे व्यवस्थित. थोडंसं असं प्रेस करायचं आणि आपला हा बो झाला आहे रेडी. आणि इथे बघा आतमध्ये ग्रीटिंगसाठी मी मेसेज तयार केला होता, तर ते दाखवलं आहे मी तुम्हाला. असं छान तुम्ही कोणताही म्हणजे मेसेज तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. आता ही जी वरची बाजू आहे ना त्याला मी साईडून कटिंग करून घेते आहे. कशासाठी हे तुम्हाला समजेल. हे बघा मी साईडून थोडीशी मध्ये जागा ठेवली आणि साईडून जो आहे कटिंग केलं आणि मी ह्याला कॉलरसारखं करते आहे. म्हणजे कॉलरला आपण बो लावतो ना तसा. ही कॉलर जी आहे ती छोटी करायची आणि बघा मी ते स्टिक करून घेतलं आहे मध्ये. आणि आत्ता हा आपला इथे बो येतो आहे. तर बघू शकता किती छान वाटते आपलं ग्रीटिंग. तर ह्याला पण मी स्टिक करून घेतलं आहे. असंच आपलं जे ग्रीटिंग आहे ते रेडी झालं आहे. तुम्हाला पण असंच माझे व्लॉग आवडत असतील आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तुम्हीसुद्धा आपल्या वडिलांना असंच छान गिफ्ट द्या तयार करून घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीमध्ये. आता येतो आहे रविवारी फादर्स डे, तर तुम्ही पण असं छान ग्रीटिंग तयार करा आणि तुमच्या वडिलांना तुम्ही हे गिफ्ट करू शकता. तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.